हॅलो फ्रेंड्स, आज ना आईंनी उंधियो कसा बनवतात हे मला दाखवलं आणि तीच उंधियो गुजराती स्टाईल रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपण बघूया की उंधियो कसा बनवतात. त्यासाठी आधी आपल्याला मेथीची भाजी अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि आपल्याला मेथीचे मुठले बनवायचे आहेत. तर त्यासाठी मेथीची भाजी अशी मस्त चिरून घेऊन त्यात आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया, बेसनचं पीठ टाकून घेऊया आणि आपले लाल मसाला, हळद हे सगळे मसाले, मीठ घालून आपण ते मिश्रण आपण मस्तपैकी मळून घेऊया आणि छोटे छोटे आपण ते मेथीचे गुठले तयार करून घेऊया. आता ना आपण मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी आपल्याला अशी ही लसूण लागणार आहे. त्याच्यासाठी मसाल्यासाठी आपण खोबरं, तीळ, शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, आलं आणि ती लसूण आपल्याला कोथिंबीर घालून, हिरवे वाटाणे आणि थोडंसं मीठ चवीपुरतं घालून आपण लिंबाचा रस त्याच्यावर टाकून आपण ते मिश्रण मिक्सरमध्ये मस्तपैकी असं वाटून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला काही भाज्या लागणार आहेत. त्यासाठी मी घेतले बटाटे, कंदमूळ, केळं, कच्चं केळं. आपण काय करणार आहोत, वांग लागणार आहे. त्यासाठी हे आपण ते जो मसाला बनवला होता त्या मसाल्यांमध्ये आपण ते भरून घेऊ. तर भरल्यासाठी मी काय घेतलंय, फक्त वांग आणि केळं. त्याच्यानंतर आपण गॅसवर ते आपण शिजवत ठेवूया. शिजवण्यासाठी मी काय घेतलंय, फक्त केळं आणि वांग. आणि दुसरीकडे आपण तेल ओतून घेऊन ते मेथीचे गुठले आपण पहिले तळून घेऊया. ते तळून झाल्यावर आपण आपल्या ज्या भाज्या आहेत, बटाटे आणि जे कंदमूळ आहे ते आपण मस्तपैकी हे करून घेऊया, फ्राय करून घेऊया. त्याच्यानंतर आपण जो मसाला आहे तो या भाज्यांमध्ये थोडासा आपण ऍड करून घेऊया. त्याच्याने आपल्याला जास्त चांगली टेस्ट येणार. त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये काही भाज्या आपण शिजवून घेणार. तर इकडे वेगवेगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये एक शिट्टी घालून शिजवून घेऊयात. त्या मस्तपैकी अशा शिजून जातील. आपण तो वाटलेला मसाला ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर हळद, उंधियो मसाला, मीठ घालून आपण परतून घेऊन थोडंसं पाणी टाकून ते आपण शिजवून घेऊया. नंतर शिजलेल्या भाज्या आपण सर्व एका कढईमध्ये परतून घेऊया आणि मंद आचेवर ते शिजवून देऊया. हे जे मेथीचे मुठले आहेत ते सुद्धा आपण ऍड करून ते मस्तपैकी शिजून घेऊयात. आणि अशा प्रकारे तयार आहे आपला मस्त हिरवा हिरवा गार असा उंधियो.